नमस्कार. भावार्थ संतवाणी म्हणजे केवळ प्रवचन नाही, तर ती विचारांची क्रांती आहे. जोपर्यंत संतांचा विचार रक्ताच्या थेंबाथेंबात भिनत नाही, तोपर्यंत आपलं जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं आहे. आज आपण असा अभंग निवडलाय जो तुमच्या मनातील भीतीला जाळून राख करेल. जर तुम्हाला सडेतोड जगायचं असेल तर संतांची ही खतरनाक ताकद समजून घ्यावीच लागेल. पहा हा व्हिडिओ आणि अनुभवा स्वतःमधला बदल. आपण नेहमी देवाचा शोध बाहेर घेत असतो, कधी मंदिरात, कधी मूर्तीमध्ये, तर कधी निसर्गात. पण संत चोखामेळा यांनी त्यांच्या एका अप्रतिम अभंगात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकून तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील. संत चोखामेळा म्हणतात की जे डोळ्यांना दिसत नाही, ज्याला कोणताही आकार नाही, ते निर्गुण तत्व जेव्हा एका सुंदर रूपात आपल्यासमोर येते त्याला सगुण म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर माणसाच्या शरीरात असणारा अदृश्य आत्मा म्हणजे निर्गुण आणि हे आपले चालते बोलते शरीर म्हणजे सगुण. जेव्हा हे दोन्ही एक होतात तेव्हाच खऱ्या अर्थाने या सृष्टीची आणि आपली निर्मिती होते. ज्ञानी लोक शब्दांच्या पलीकडचा हा खरा अर्थ समजून घेतात, पण जे या गोष्टींचा सखोल विचार करत नाहीत त्यांच्यासाठी या फक्त गोष्टी किंवा कथा बनून राहतात. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांनी तर या निर्गुण आणि सगुण या दोन्ही गोष्टींना स्वतःमध्ये सामावून घेतले, म्हणजेच त्यांनी देवाशी स्वतःचे एकत्व साधले. संत चोखामेळा अभिमानाने सांगतात की मी अशा थोर संतांच्या चरणांची सेवा करतो आहे आणि त्यांच्याशी मनाने एकरूप झालो आहे. हा अभंग आपल्या रोजच्या मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या काळात आपण माणसाच्या बाह्य रूपावरून, त्याच्या कपड्यांवरून किंवा पैशांवरून त्याची किंमत ठरवतो. हे म्हणजे केवळ सगुण रूप पाहण्यासारखे आहे. पण या अभंगातून आपल्याला ही शिकवण मिळते की प्रत्येक माणसाच्या आत एक सुंदर, पवित्र आणि अदृश्य असा आत्मा आहे, जे देवाचेच निर्गुण रूप आहे. जेव्हा तुम्ही हा विचार आपल्या जीवनात आणाल तेव्हा तुमच्यात एक मोठा बदल घडेल. तुम्ही लोकांच्या बाह्य रूपाकडे न बघता त्यांच्या अंतःकरणाचा आदर करायला शिकाल. यामुळे तुमच्या मनातील राग, द्वेष आणि भेदभाव कायमचा संपून जाईल. तुम्हाला प्रत्येक माणसामध्ये देव दिसायला लागेल. जेव्हा तुम्ही इतरांना मदत कराल तेव्हा ती केवळ एक मदत नसून देवाची पूजा ठरेल. या अभंगातून आपल्याला सर्वात मोठी शिकवण हीच मिळते की खरे ज्ञान हे केवळ पुस्तकात किंवा बोलण्यात नसते, तर ते अनुभवण्यात असते. आपण सगळे आतून एकच आहोत हा एकत्वाचा भाव जेव्हा तुमच्या मनात निर्माण होईल तेव्हा तुमचे जीवन अत्यंत आनंदी, समाधानी आणि शांत होईल. चला तर मग आजपासून आपणही प्रत्येकाचा आदर करूया आणि आपल्या जगण्यात हा सुंदर बदल घडवून आणूया. आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, निर्गुण अंगी सगुण बाणले. निर्गुण सगुण एकत्व आले. भावार्थ विश्लेषण. या पहिल्याच चरणात संत चोखामेळा यांनी अध्यात्मातील एका फार मोठ्या सिद्धांताचे अत्यंत सहज रूप आपल्यासमोर मांडले आहे, जे चैतन्य या विश्वाच्या कणाकणात भरून राहिले आहे. ज्याला कोणताही आकार नाही, रूप नाही, रंग नाही, ते म्हणजे निर्गुण. पण सामान्यांना, तुम्हाला आम्हाला त्या निराकार रूपाची भक्ती करणे कसे शक्य होणार? म्हणूनच त्या अथांग अशा निर्गुणाने भक्ताच्या प्रेमापोटी स्वतःवर सावळ्या विठ्ठलाचे सगुण रूप बाणवून घेतले, म्हणजेच धारण केले. हा केवळ एका रूपाचा बदल नाही, तर इथे निर्गुण आणि सगुण हे दोन्ही प्रवाह एकमेकांत असे काही मिसळून गेले आहेत की त्यांच्यात आता कोणताच फरक उरलेला नाही. ते दोन्ही एकत्व पावले आहेत. जसे दुधात साखर विरघळावी आणि दुधाची गोडी वेगळी काढता येऊ नये, किंवा समुद्राच्या पाण्याचाच बर्फ व्हावा. बर्फ सगुण आहे आणि पाणी निर्गुण, पण दोन्ही शेवटी एकच आहेत. विठ्ठलाच्या रूपाने ते परब्रह्मच पंढरपुरात उभे आहे. हा या चरणाचा अत्यंत उदात्त आणि सखोल अर्थ आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संतांना या चरणातून समाजात असलेली विषमतेची आणि भेदभावाची भिंत पाडून टाकायची होती. निर्गुण म्हणजे ज्याला कोणताही आकार नाही, जो सर्वव्यापी आहे, आणि सगुण म्हणजे जो आपल्याला डोळ्यांनी दिसतो. जेव्हा संत म्हणतात की हे दोन्ही एक झाले आहेत, तेव्हा त्यांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की ईश्वराने माणसात कोणताही फरक केलेला नाही. समाजातली जात, धर्म, गरीब, श्रीमंत हे वरवरचे भेद विसरून प्रत्येकामध्ये त्या एकाच परमेश्वराचा अंश पाहणे म्हणजे निर्गुण आणि सगुण एकत्र येणे होय. माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागवणे हाच या चरणाचा सर्वात मोठा सामाजिक संदेश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळातले याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्र. जेव्हा एखादा अपघात होतो आणि रुग्णाला रक्ताची अत्यंत गरज असते, तेव्हा डॉक्टर रुग्णाची जात, त्याचा धर्म किंवा त्याची आर्थिक परिस्थिती पाहत नाहीत. ते फक्त रक्ताचा गट मॅच होतोय की नाही एवढेच पाहतात. तिथे एका अनोळखी व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवते. रक्त देणारा आणि रक्त घेणारा हे दोघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे असू शकतात, पण त्या क्षणी रक्ताच्या रूपाने त्यांच्यातील माणुसकीचे एकत्व सिद्ध होते.
तो रक्ताचा थेंब म्हणजेच निर्गुण आणि सगुण एकत्र येण्याचे जिवंत उदाहरण आहे. दुसरा चरण, शब्दाची खूण जाणती ज्ञानी. येरा गाबाळ अवघी कहाणी. भावार्थ विश्लेषण. या चरणात चोखोबा आपल्याला शब्दांच्या पलीकडे जाण्याचा एक मोलाचा संदेश देतात. जे खरोखर ज्ञानी असतात, ज्यांनी आत्मज्ञानाचा अनुभव घेतला आहे, तेच या निर्गुण आणि सगुणाच्या एकत्वाचा खरा अर्थ समजू शकतात. ज्ञानी माणसाला शब्दांच्या मागे दडलेला मूळ भाव, ती गूढ खूण चटकन उमजते. त्यांना शब्दांच्या अवडंबराची गरज नसते. याच्या उलट ज्यांच्याकडे केवळ पुस्तकी ज्ञान आहे, ज्यांनी भक्तीचा किंवा परमार्थाचा कोणताही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाही, त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी केवळ कोरड्या गप्पा, निव्वळ कथा किंवा पाल्हाळ लावणारी कहाणी वाटू शकते. संत चोखामेळा म्हणतात की परमार्थ हा पोपटपंची करण्याचा विषय नाही, तर तो अनुभवण्याचा विषय आहे. जोपर्यंत तुम्ही अंतःकरणातून विठ्ठल नामाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत बाकीचे सगळे शब्द म्हणजे केवळ निरर्थक कचरा किंवा वेळ घालवणारी गोष्ट ठरते. ज्ञानी व्यक्ती खुणेनेच सर्व काही जाणते, हाच या ओळीचा मुख्य गाभा आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या चरणातून संतांनी ढोंगीपणावर आणि केवळ शाब्दिक बडेजाव मिरवणाऱ्यांवर मोठा प्रहार केला आहे. समाजाला दिलेला नैतिक धडा असा आहे की नुसती मोठी मोठी भाषणे ठोकणे, पुस्तकी ज्ञान असणे किंवा सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी पोस्ट करणे म्हणजे ज्ञान नव्हे. खरा ज्ञानी तोच आहे जो शब्दांच्या पलीकडची भावना समजून घेतो आणि त्यानुसार प्रत्यक्ष कृती करतो. जो व्यक्ती फक्त बोलतो पण तसे वागत नाही, त्याचे बोलणे म्हणजे केवळ कचरा किंवा निरर्थक गोष्ट आहे. समाजाने शब्दांपेक्षा माणसाच्या कर्तृत्वाला आणि त्याच्या चांगल्या वागणुकीला महत्त्व दिले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या समाजात आपण अनेकदा पाहतो की काही लोक पर्यावरणावर तासनतास भाषणे देतात, पाण्याचे महत्त्व सांगतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात स्वतःच्या घरात पाण्याचा अपव्यय करतात किंवा कचरा कुठेही टाकतात. याउलट आपल्या अवतीभोवती असणारे सफाई कामगार किंवा झाडे लावणारे साधे लोक निसर्गाची खरी सेवा करत असतात. ते कोणतेही मोठे भाषण देत नाहीत, पण त्यांच्या कृतीतून ते पर्यावरण जपतात. तेच खरे ज्ञानी आहेत, कारण त्यांनी पर्यावरणाचा खरा अर्थ जाणला आहे. बाकीच्यांचे नुसते बोलणे म्हणजे केवळ पोकळ कहाणी ठरते. तिसरा चरण, निवृत्ती ज्ञानदेव सोपान भले. निर्गुण सगुण त्याही गिळले. भावार्थ विश्लेषण. आता या तिसऱ्या चरणात चोखोबा आपल्याला थेट त्या काळातील महान संत परंपरेच्या दर्शनाला घेऊन जातात. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव या महात्म्यांचा उल्लेख ते अत्यंत आदराने करतात. हे संत म्हणजे केवळ साधे लोक नव्हते, तर ते ज्ञानाचे आणि भक्तीचे मूर्तिमंत पुतळे होते. या संतांनी आपल्या साधनेने आणि अलौकिक अनुभूतीने अशी एक अवस्था गाठली होती जिथे सगुण आणि निर्गुण हे भेदच मिटून गेले होते. त्यांनी या दोन्ही संकल्पनांना जणू गिळून टाकले, म्हणजेच आत्मसात करून ते स्वतःचं परब्रह्म रूप झाले. जेव्हा आपण एखादी गोष्ट खातो किंवा गिळतो, तेव्हा ती आपल्या शरीराचाच एक भाग बनते, तिचे वेगळे अस्तित्व उरत नाही. तसेच या संतांनी सगुण निर्गुणाचा भेद संपवून त्या परमात्म्याशी पूर्ण अद्वैत साधले होते. या थोर संतांच्या अधिकारिक स्थितीचे वर्णन चोखोबांनी येथे अत्यंत प्रभावीपणे केले आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव या भावंडांनी त्या काळातील कर्मठ आणि विषम समाजात राहूनही केवळ प्रेमाचा आणि समतेचा प्रसार केला. या चरणाचा सामाजिक संदेश असा आहे की जेव्हा माणूस अहंकाराच्या आणि भेदाभेदाच्या पलीकडे जातो, तेव्हा तो समाजासाठी आदर्श ठरतो. संतांनी निर्गुण आणि सगुण या दोघांनाही गिळले. याचा अर्थ असा की त्यांनी मी आणि तू, माझे आणि तुझे हा भेदच संपवून टाकला. त्यांनी समाजाला असा नैतिक धडा दिला की जोपर्यंत तुम्ही स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ विसरून संपूर्ण समाजाचा विचार करत नाही, तोपर्यंत तुम्ही समाजाचे भले करू शकत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे थोर समाजसेवक बाबा आमटे किंवा सिंधुताई सपकाळ यांचे कार्य. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली, ज्यांना समाजाने बहिष्कृत केले होते. त्यांनी स्वतःचा संसार, स्वतःचे सुख आणि स्वतःची जात या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या रुग्णांमध्येच आपले कुटुंब पाहिले. त्यांनी स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ पूर्णपणे बाजूला सारला, म्हणजेच त्यांनी भेदाभेद गिळून टाकला. अशा निस्वार्थी कार्यातूनच समाजात क्रांती घडून येते आणि माणसाला खरे समाधान मिळते. चौथा चरण. चोखा म्हणे त्यांच्या पायींची पादुका. वागवितो देखा ऐक्यपणे. भावार्थ विश्लेषण. अभंगाच्या या शेवटच्या आणि सर्वात हृदयस्पर्शी चरणात संत चोखामेळा यांच्यातील असीम नम्रता आणि भक्तीचा परमोच्च बिंदू आपल्याला पाहायला मिळतो. इतका सुंदर गहन आध्यात्मिक विचार मांडल्यानंतर चोखोबा स्वतःला कुठे ठेवतात, तर ते म्हणतात, मी या ज्ञानदेवांच्या, निवृत्तीनाथांच्या आणि सोपानदेवांच्या चरणांची पादुका आहे. पादुका म्हणजे काय? जी सदैव चरणांची सेवा करते, जी मातीत चालते, सोसते, पण कधीही अहंकार बाळगत नाही. चोखोबा म्हणतात की मी त्यांच्या पायातील पादुका बनून राहण्यातच धन्यता मानतो. पण ही सेवा ते कशी करत आहेत, तर ऐक्यपणे.
म्हणजे पूर्णपणे एकरूप होऊन. त्यांच्यात आणि माझ्यामध्ये आता कोणताही भेद उरलेला नाही. संतांच्या चरणांशी संपूर्ण शरणागती पत्करल्यामुळे चोखोबांनाही त्याच अद्वैत सुखाचा अनुभव येत आहे. जेव्हा भक्त आपल्या अहंकाराचा पूर्ण त्याग करतो आणि संतांच्या चरणांशी लीन होतो, तेव्हा तो स्वतःही त्या परमात्म्याचाच एक भाग बनतो. हाच या अभंगाचा अंतिम आणि अत्यंत गोड निष्कर्ष आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत चोखामेळा या शेवटच्या चरणात नम्रतेचा आणि कृतज्ञतेचा सर्वोच्च कळस दाखवतात. त्या काळात चोखोबांना मंदिरात प्रवेश नव्हता, तरीही त्यांच्या मनात कोणाबद्दलही आकस किंवा द्वेष नव्हता. ते म्हणतात की मी त्या संतांच्या पायातील पादुका बनून राहण्यास तयार आहे, कारण तिथे पूर्ण ऐक्य आहे. याचा सामाजिक संदेश हा आहे की समाजात जर शांतता आणि सुव्यवस्था हवी असेल तर प्रत्येकाच्या मनात कमालीची नम्रता असायला हवी. मोठ्या पदावर असलेल्या माणसाने लहान माणसाचा आदर केला पाहिजे आणि लहान माणसाने मोठ्यांच्या ज्ञानाचा आदर केला पाहिजे. जेव्हा आपण एकमेकांचा आदर करून एकत्र येतो तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या घरातील आई वडील आणि शिक्षकांचे स्थान हे याचे उत्तम उदाहरण आहे. एक शिक्षक किंवा आई वडील आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना स्वतःपेक्षाही मोठे झालेले पाहू इच्छितात. मुले जेव्हा खूप मोठी होतात तेव्हा आईवडिलांना किंवा शिक्षकांना कोणताही हेवा वाटत नाही. ते अत्यंत नम्रतेने त्या मुलांच्या यशातच स्वतःचे यश मानतात. एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक जेव्हा आपल्या हाताखालील छोट्या कामगाराला प्रेमाने आणि सन्मानाने वागवतो तेव्हा तिथे चोखोबांनी सांगितलेले ऐक्य निर्माण होते. ही नम्रता आणि आदराची भावनाच समाजाला एकत्र बांधून ठेवते. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय तरुण मित्रांनो, हेडिंग ऐकून वाटेल की हा एखादा सायकोलॉजीचा किंवा सिलिकॉन व्हॅलीमधल्या एखाद्या टेक गुरूचा पॉडकास्ट आहे, तर नाही. हा विचार आजपासून शेकडो वर्षांपूर्वी आपल्या मातीतल्या एका क्रांतिकारी संताने मांडलाय. त्यांचं नाव संत चोखामेळा. आजची जनरेशन, जेनझेड आणि मिलेनियल्स नेहमी एका गोष्टीच्या शोधात असते: ऑथेंटिसिटी, अस्सलपणा आणि इनर पीस, मानसिक शांतता. आपण दिवसभर इंस्टाग्रामवर स्क्रोल करतो, मोटिवेशनल कोट्स वाचतो, वाइब्सच्या गप्पा मारतो, पण तरीही आतून कुठेतरी एक रिकामेपणा जाणवतो. याच रिकामेपणावर चोखोबांनी या अभंगात एक सॉलिड सोल्युशन दिले आहे. चला ते तुमच्या भाषेत डिकोड करूया. आज आपण स्क्रीनवर जे पाहतो ते व्हर्च्युअल असतं आणि प्रत्यक्ष जग रिअल असतं. चोखोबा म्हणतात, लाईफमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयावर किंवा ईश्वरावर इतके प्रेम करता की तुमची बाह्य साधना सगुण आणि तुमचा अंतर्गत आत्मा निर्गुण एक होऊन जातात, तेव्हा खऱ्या आनंदाचा फ्लो स्टेट अचीव होतो. देव कुठल्या मंदिरात किंवा ढगात बसलेला नाही, तो तुमच्या आतल्या कॉन्शियसनेसमध्ये आहे. जेव्हा तुम्ही स्वतःशी अलाइन होता तेव्हा तुम्हाला बाहेर कुठेही पळायची गरज पडत नाही. आपल्याकडे आज माहितीचा महापूर आहे. गुगल, चॅटजीपीटी, यूट्यूबवर सगळं ज्ञान उपलब्ध आहे. पण ज्ञान असणे आणि शहाणपण असणे यात फरक आहे. चोखोबा म्हणतात, येरा गाबाळ अवघी कहाणी. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत ते फक्त डेटा आहे, ज्ञान नाही. जिमचे व्हिडिओ पाहिल्याने बॉडी बनत नाही, त्यासाठी वर्कआउट करावा लागतो. मेंटल हेल्थवर पोस्ट वाचून शांतता मिळत नाही, त्यासाठी ध्यान करावं लागतं, ऑफलाईन जावं लागतं. शब्दांच्या पलीकडे जाऊन एक्सपिरियन्स घ्या, तरच तुम्ही ज्ञानी व्हाल. आज आपण सारखे लुक, स्टेटस, माझं करिअर, माझा इगो यात अडकलोय. चोखोबा ज्या संतांचा ज्ञानेश्वर निवृत्ती उल्लेख करतात त्यांनी स्वतःचा इगो पूर्णपणे डिटॉक्स केला होता, म्हणजेच गिळून टाकला होता. जेव्हा तुम्ही मी कोण, माझं कसं होईल या अस्वस्थतेतून बाहेर पडता आणि युनिव्हर्सच्या मोठ्या प्लॅनवर विश्वास ठेवता, तेव्हा तुमचे सगळे अँक्झायटी आणि डिप्रेशनचे प्रश्न संपून जातात. आजच्या काळात प्रत्येकाला इन्फ्लुएन्सर व्हायचंय, बॉस व्हायचंय, पुढे जायचंय. पण चोखोबा एक वेगळीच व्याख्या सांगतात: वागवितो देखा ऐक्यपणे. ते म्हणतात, मी पायातली पादुका व्हायला तयार आहे. याचा अर्थ लो कॉन्फिडन्स नाही, तर याचा अर्थ आहे एक्स्ट्रीम ह्युमिलिटी, परम नम्रता. जेव्हा तुम्ही तुमच्या टीमशी, तुमच्या लोकांशी आणि तुमच्या कामाशी इतके एकरूप होता की तिथे तुमचा मीपणा उरत नाही, तेव्हा तुम्ही एक महान लीडर बनता. चोखोबांनी तत्कालीन समाजाच्या क्रूर विषमतेचा सामना केला, पण त्यांनी कोणावरही द्वेष केला नाही, कारण ते ऐक्यभावात जगू शकले. हा अभंग म्हणजे जुनाट विचार नाही, तर वो मानसिक स्वातंत्र्याचा मेंटल फ्रीडम पासवर्ड आहे. माहितीच्या मागे धावणं थांबवा, अनुभवावर भर द्या. इगो बाजूला ठेवून लोकांमध्ये आणि निसर्गात एकत्व शोधायला शिका. कमीपणा मांडण्यात नाही, तर समरस होण्यात खरी ताकद आहे हे ओळखा. चोखोबांचा हा विचार आजच्या काळात फॉलो केला तर आपण फक्त एक यशस्वी व्यक्ती नाही, तर एक हॅपी आणि पीसफुल जनरेशन बनू शकू. तुमच्यासाठी आजची कृती. संत चोखामेळा या अभंगातून सांगतात की अध्यात्म किंवा जीवन हे केवळ कोरड्या शब्दांचे खेळ नाहीत. जेव्हा तुमचे उदात्त विचार, निर्गुण तुमच्या कृतीत सगुण उतरतात,
आणि त्या कृतीतून तुमचा अहंकार पूर्णपणे वजा होतो, तेव्हाच खऱ्या ऐक्याची किंवा आनंदाची अनुभूती येते. थोर संतांच्या विचारांशी नम्रतेने एकरूप होणे हाच या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. आज दिवसभरात किंवा या आठवड्यात असा एक विचार जो खूप दिवसांपासून तुमच्या मनात निर्गुण स्वरूपात आहे, जसे की कोणाला मदत करणे, व्यायाम सुरू करणे किंवा एखादी चांगली सवय लावणे निवडा. त्याला आजच सगुण रूप द्या, प्रत्यक्षात आणा. ती कृती करताना मी करतोय हा अहंकार बाजूला ठेवा. केवळ शब्दांचे गाबाळ न गोळा करता एका छोट्या पण ठोस कृतीतून आजच्या दिवसाची सुरुवात करा. धन्यवाद. संतांचे शब्द म्हणजे निव्वळ ओव्या नाहीत, तर ते माणसाला माणूस म्हणून उभं करणारं ब्रह्मज्ञान आहे. ज्या काळात विचारांवर गंज चढला होता, त्या काळात संतांनी आपल्या वाणीनं क्रांती घडवली. हाच वारसा भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवण्याचा माझा हा एक जिद्दी प्रयत्न. या भक्तीच्या वारीत तुमची साथ मोलाची आहे. चला तर मग कमेंटमध्ये जय हरीचा गजर करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.